गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ह्याच्यामध्ये आपण आज गुरुचरित्राच्या 4 अध्याय आपण पूर्ण ऐकलेत, निरूपण ऐकलं. दत्त महाराजांचा जन्म झाला आणि दत्त महाराजांच्या जन्मानंतर पुढे नामधारक पुन्हा त्यांना विचारू लागला. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. आणि हा सगळा संवाद आहे ना, तो या संवादामध्ये पुन्हा दत्त महाराजांच्या जन्माच्या नंतर सिद्ध नामधारकाला सांगतायत. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. अवतार झाला मानुषी भक्त जन तारावया. त्यामुळे हा मनुष्य अवतारामध्ये परमेश्वर येऊन भक्तजनांना तारण्यासाठी जन्म झाला. एक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू देका. अंगीकारले अवतार एका मानुषी नाना रूप घेत असे. आणि नामधारकाला सिद्ध म्हणतात की अंबरीशासाठी किंवा अंबरीशाला जो शाप देणार त्यावेळेला विष्णू तिथे आले आणि तो शाप आपण घेतला आणि नाना अवतार ते घेत राहिले विष्णू. मत्स्य कुर्म वराह देख. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार. नराचा देह सिंहाचे मुख म्हणजे नरसिंह अवतार. वामन रूप झाला भिक्षुक. आणि वामन रूप म्हणजे बटूक झाला, भिक्षा मागणारा ब्राह्मण झाला. नंतर झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी म्हणजे ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन तो क्षत्रिय झाला. कोण? परशुराम. नंतर दशरथाचे कुळी जन्म. नंतर दशरथाच्या कुळामध्ये रघुकुळामध्ये जन्म झाला आणि दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम. आणि श्रीरामाचा अवतार म्हणून ते आले. राजा होनी मागुती जन्म गवळिया घरी गुरे राखी. आणि नंतर गवळियाच्या घरी जन्म होऊन स्वतः राजा झाले ते स्वतः विष्णू. नंतर वस्त्रे फेडूनी झाला नग्न. बौद्ध रूपी झाला आपण आणि नंतर बौद्धावतार झाला. होऊनी कलंकी अवतार जाण. आणि नंतर कलकी अवतार होऊन तुरंगारूढ काय आवडी. आणि तुरंग म्हणजे घोडा, अश्व. घोड्यावर बसून. तर आपल्याकडे 10वा अवतार जो येणार आहे तर त्याच्यामध्ये कलकी अवतार हा घोड्यावर बसून येणार आहे असं सांगितलं जातं. आणि नाना प्रकार नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. अनेक प्रकारे आणि अनेक वेशांमध्ये त्यांनी अवतार घेतला. तारावया भक्तजनास. भक्तजनांना तारण करण्यासाठी आणि दुष्ट हनन करावया. कलियुगी या कलियुगामध्ये भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं हनन करण्यासाठी अवतार ह्या कलियुगामध्ये झाला नृसिंह सरस्वती महाराज किंवा श्रीपाद वल्लभ. हे जे अवतार जे झालेले आहेत ते भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ. आणि भक्तजनांना तारण करण्यासाठी दत्त महाराजांनी अवतार घेतला. सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. आणि सगराकरेसाठी जसे भगीरथांची मुळे गंगा भूमंडळामध्ये म्हणजे पृथ्वी तलावर आली तसंच तैसे एक विप्रवनिता. तशीच एका ब्राह्मणाची पत्नी आराधी श्री विष्णू दत्ता आणि विष्णू स्वरूप दत्ताला ती आराधना करायची. तिचे उदरी अवतार धरता आश्चर्य झाले प्रियस. आणि तिला ज्या वेळेला त्या अवतारी काय म्हणतो अवतारच प्रत्यक्ष तिच्या गर्भामध्ये आला आणि आश्चर्य झालं. पिठापूर पूर्वदेशी. पिठापुरामध्ये होता ब्राह्मण उत्तम वंशी. एका उत्तम वंशामध्ये एक ब्राह्मण होता. आपस्तंभ शाखेसी. आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण. नाम आपळ राजा जाण. आपळराज ज्याच्यात मराठी श्रीपाद वल्लभ चरित्रामृतामध्ये मराठी जे भाषांतर प्रत मिळते
आपला अप्पलराज असा त्याच्यामध्ये आपळराज असा गुरुचरित्रात उल्लेख आहे, तोच अप्पलराज. अप्पलराजा जाणं तयाची भार्या सुमता, आणि त्याची सुमता नावाची भार्या पत्नी आहे. असे आचार पतिव्रता, आणि ती पतिव्रतेने आचरण करत असे. अतिथी आणि अभ्यागता, जे काही पाहुणे रावळी ज्याला म्हणतो आपल्या मराठीमध्ये, तसे पाहुणे आणि जे अभ्यागत म्हणजे ओळखीची अनोळखी वगैरे सर्व, पूजा करी भक्तिभावे, आणि त्यांना ती बोलवून मान सन्मान करून त्यांना भक्तिभावे त्यांना पूजासुद्धा करत असे. ऐसी खरं अतिथीसुद्धा आपल्याकडे अतिथी देवो भव असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे ती भक्तिभावानं तर म्हणेल की पाहुण्यांची भक्ती काय करायची, तर आल्या गेल्याचा आदर सत्कार वगैरे करणे, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. ऐसे असता वर्तमानी, आणि असं असताना पतिसेवा एक मनी अशी सेवा करत असताना अतिथी पूजा सगुणी निरंतर करीत असे. आणि अशा पद्धतीने अतिथी पूजा म्हणजे कोणी आलं गेल्यांचा आदर सत्कार उठ बस करणं, पाहुणचार करणं, हे सगळं ती निरंतर करत असे. वर्तता ऐसे एके दिवशी, आणि असंच एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी, आणि दत्त महाराज हे अतिथी वेशाने म्हणजे पाहुणे म्हणून आले. श्राद्ध होते अमावास्येसी, अमावास्येचं श्राद्ध होतं. विप्रा घरी ते देखा, त्या विप्राच्या घरी, त्या ब्राह्मणा घरी श्राद्ध होतं. न जेविता ब्राह्मण घरी, म्हणजे श्राद्धामध्ये 2 चट असतात. एक विष्णूचा चट असतो आणि 2 विश्वदेवाचे चट असतात. तिथे आता ब्राह्मणांची संख्या तशी कमी झालेली आहे बऱ्यापैकी, आणि बऱ्याचदा मांसाहार करणाऱ्याकडे ब्राह्मण काही खात नाहीत, तर त्याच्यामुळे तिथे चट हे करून त्याचा नैवेद्य फक्त काढला जातो. परंतु तिथे ब्राह्मण देवाचे जे चट आहेत, विश्वदेवाचे 2 चट आणि विष्णूचा चट, तिथं ब्राह्मण प्रत्यक्ष जेवणासाठी बसवले जातात. ते म्हणून न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्त भिक्षा घाली ते नारी. म्हणजे ते झालं नाही, श्राद्ध पूर्ण झालं नाही, श्राद्ध भोजन जे आहे श्राद्धाचं ते विप्रांना दिलं नाही. त्याच वेळेला म्हणजे ते न झालेला विधी अपूर्ण असतानाच दत्त महाराज रूप बदलून ते तिथे भिक्षा मागण्यासाठी आले. आणि त्यावेळेला तिने कुठलाही विचार न करता दत्त भिक्षा घाली ते नारी, आणि ती दत्त महाराजांना तिने भिक्षा घातली. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला त्यावेळी, आणि त्यावेळेला दत्त महाराज हे प्रसन्न झाले. त्रैमूर्तीचे रूप घेऊन मग तिच्यासमोर त्रिमूर्तीचं रूप घेऊन ब्रह्मा विष्णू महेश असे याच्यामध्ये स्वरूप दाखवले. अति गहनी असं जे काही गहन असं गोड असं त्याचं रूप आहे ते त्यांनी दाखवलं. आणि पतिव्रता धावून चरणी नमस्कारी मनोभावे, आणि नंतर ते जेव्हा रूप पाहिलं त्यांनी ती त्या सुमताने, आणि ती जाऊन तिने नमस्कार केला चरणाला. दत्तात्रेय म्हणे तियेसी, दत्त महाराज तिला म्हणाले माग माते इच्छिसी, म्हणे माते तुला काय हवंय ते माग. जे जे वासना तुझे मानसी, तुझ्या मनामध्ये जे आहे कामना ते तुम्हाला पावसी त्वरित म्हणत असे ते तुला प्राप्त होईल. ऐकोने स्वामींचे वचन, विप्रवनिता करी चिंतन. आणि नंतर महाराजांचं ते वचन ऐकून ते चिंतन करू की काय मागू. विनवत असे, आधी प्रश्न मग की चिंतन केलं की काय मागावं. विनवित असे करद्वय जोडून, दोन्ही हात जोडून म्हणाली. नाना परी स्तवनिया, स्तवन केलं आणि म्हणाली म्हणे जय जय जगन्नाथा, हे जगन्नाथा तू तारक भावसी, तू तारक भवासी तत्वता, हे भवसागर तारून देण्यासाठी तू समर्थ आहेस. माझे मनी असे जे आरता, माझ्या मनामध्ये जी आवड आहे किंवा जी इच्छा आहे, जी कामना आहे, पुरवावी ते देवराया, हे देवा तू ते पुरव. तू कृपाळू सर्वाभूती, तू सर्वांसाठी कृपाळू आहेस. आणि वेदपुराणे वाखाणती, तू दयाळू आहेस असं वेदपुराणं वाखाणतात, तशी तुझं स्वरूप वर्णन करतात.
तुझं स्वभाव वर्णन करतात. केवी वर्णावी तुझी कीर्ती, तुझी कीर्ती कशी वर्णावी? भक्त वत्सला कृपानिधी. मिथ्या नव्हे तुझा बोल, मला माहिती आहे की तुझा बोल कधी खोटा होणार नाही. जे का ध्रुवासी दिदले पद अढळ, त्या ध्रुवाला तू अढळ असं पद दिलंस. हां, बिभीषणासी लंकास्थळ, आणि बिभीषणाला लंका दिली अख्खी संपूर्ण. देवनी राज्य समर्पिले आणि त्याला राज्य दिलं. त्याचा राज्याभिषेक विभीषणाचा त्यांनी केला. असा भक्तजना तू आधार, या सर्व भक्तांना तूच आधार आहे. तया लागी धरशी अवतार, आणि त्याच्यासाठी तो अवतार घेतोय. ब्रीद असे चराचर, असं तुझं ब्रीद आहे. 14 भुवना माझारी, चराचरामध्ये प्रत्येक योनीमध्ये तू अवतरतोस त्यासाठी. आणि 14 भुवनांमध्ये तुझी अशी कीर्ती आहे की तू तुझं ब्रीद आहे की तू भक्तजनांना तारण्यासाठी येतोस. आता मातेवर देशी, आता मला तू वर दे. वासना असे माझे मानसी, माझ्या मनामध्ये तशी कामना आहे. न व्हावे अन्यथा बोलाशी, आणि ते अन्यथा होऊ नये, खोटं होऊ नये. कृपानिधी देवराया, माझे मनीची वासना, माझ्या मनाची कामना पुरवावी जगज्जीवन आहे. जगज्जीवन आहे, या जगाचा जीवन आहे, म्हणजे ज्याला म्हणू की प्राण आहे. अनाथ रक्षका नारायणा, म्हणून चरणा लागत असे, आणि म्हणून मी हे नारायणा, अनाथाचं रक्षण करणारा असा नारायणाला मी तुझ्या चरणी लागते. ऐकून त्याचे करुणावचन, असं तिचं करुणा वचन ऐकून संतोषला त्रैमूर्ती आपण, आणि असे वचन ऐकून दत्तमूर्ती जी आहे ती प्रसन्न झाले. कर धरला आश्वासन, आणि तिचा हात पकडला, धरला. सांग जननी म्हणत असे, म्हणाले आई काय हवंय ते माग. तेव्हा बोलली पतिव्रता, आणि ती पतिव्रता म्हणाली स्वामी जे निरोपिले आता, ते तुम्ही म्हणालात ना, स्वामी जे निरोपले आता, जननी नाम मज ठेविता, तुम्ही मला आई म्हणालात ना, आता आईच मला म्हणा तुम्ही. करा निर्धार याच बोला, आणि हेच बोला निर्धार आहे. मज पुत्र झाले बहुत, मला बरीच मुलं झाली. नव्हे तर स्थिर उपजतो मृत, कोणीही जगलं नाही, सगळे मेली. जे वाचले आता असत, आणि जे वाचले आहेत ते अक्षहीन पादहीन, त्यांना दिसत नाहीत, आंधळे आणि काही लुळे आहेत. योग्य नाही झाले कोणी, आणि ते योग्य झालं नाही, चांगलं बाळ कोणीच नाही आलं, काहीतरी व्यंगच आलं. काय करावे मूर्ख प्राणी, आम्ही काय करावं, आम्ही तर मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत. असोनी नसती येणी गुणी, आणि ती असून नसल्यासारखी आहेत. पुत्राविण काय जन्म, आणि पुत्राविना जन्म काय व्यर्थ आहे. व्हावा पुत्र मजा ऐसा, आणि मला पुत्र असा व्हावा. ज्ञानवंत पुराण पुरुषा, जो ज्ञानवंत असेल आणि पुराण पुरुष असेल, म्हणजे जो आदिनाथ ज्याला म्हणतो ना, आदी. जगतवंद्य वेद सदृशा, आणि जो जगतवंद्य असेल आणि साक्षात वेदाची मूर्ती असेल, असा तुम्हासारखा दातारा, तुमच्यासारखा तो सर्वांवर कृपा करणारा, सगळ्यांना देणारा असा असायला हवा बाळ. ऐकून तिचे वचन, तिचं वचन ऐकून प्रसन्न झाला दत्त आपण, आणि दत्त महाराज तिला प्रसन्न झाले. आणि पुढे असे कार्यकारण, आणि पुढं आपल्याला एक कामासाठी आपल्याला जन्म घ्यायचाच आहे ना, दीक्षार्थ भक्तजनांचे, आणि भक्तजनांना दीक्षा देऊन अनुग्रहित करण्यासाठी. तापसी म्हणे तियसी, मग महाराज त्याला म्हणाले पुत्र होईल पुरियसी, तुला पुत्र होईल, उद्धरील तुझे वंशासी, तुझ्या वंशाचा उद्धार करेल. ख्यातिवंत कलियुगी, या कलियुगामध्ये ख्यातिवंत असा बाळ तुला होईल. असावे तुम्ही याची बोली, हे म्हणे पक्क मनामध्ये धरून तुम्ही राहा. येरविन राहे तुम्हाजवळी, पण तो तुमच्याजवळ काही राहणार नाही. ज्ञानमार्गी अतुर्बळी, आणि तू ज्ञानमार्गी आहे, ज्ञानी आहे, आणि अतुर्बळी म्हणजे बलिष्ठ आहे. तुमचे दैन्य हरील, तुमचं जे दैन्य आहे, दुःख आहे, क्लेश आहे, ते सगळं हरेल तो.
इतके सांगुनी तापसी. आणि असं म्हणून तो तापसी म्हणजे स्वतः दत्त महाराज अदृश्य झाला प्रियसी, ते अदृश्य झाले. विस्मित करीत असे मानसी, विस्मय करीत असे मानसी. विस्मय म्हणजे आश्चर्य, आश्चर्य करू लागली मनामध्ये. विप्र वनिता त्यावेळी, आणि ती त्यावेळेला त्या ब्राह्मणाची पत्नी आश्चर्य करू लागली. विस्मय करूनी मनांत 35 सांगे वृत्तांत. आणि असं म्हणून ते आश्चर्याने ते आपल्या पतीला तिने ती सगळं झालेली घटना सांगितली. दोघे हर्ष निर्भर होतं आणि दोघे आनंदित होतात. म्हणे दत्तात्रय होईल. ते म्हणाले साक्षात दत्ताचाच महाराजाचा अवतार, म्हणजे दत्त महाराजच असतील ते, आणि दत्त महाराजच आपल्याकडे येणार. कारण माध्यान्ह समयी अतिथी काळी, दुपारच्या वेळेला अतिथी काळी म्हणजे आपल्या आधी झालं होतं की जेवणाच्या वेळेला एक काळ आहे की त्याला अतिथी वेळेला लोक थांबायची, जेवायची थोड्या वेळ, की पाहुणा येईल कोणी, किंवा आपल्या दारातून कोणी भुकेला जाऊन आपणच जेवण घेतील आणि तर ते अतिथी काळ असायचे, त्यावेळेला ते थांबायचं. दत्त येतात ती तयवेळी, ज्या वेळेला दुपारच्या वेळेला दत्त महाराज भिक्षा घेण्यासाठी येतात. दत्त येतात ती तयवेळी, विमुख न होता तये काळी. आणि त्यावेळेला विमुख न होता त्यावेळेला भिक्षा मात्र घाले. जे कोणी आलं तर त्यावेळेला भिक्षा त्याला घातली पाहिजे, त्याला खायला घातलं पाहिजे. दत्तात्रयाचे स्थान, दत्त महाराजांचे स्थानक आहे माहूर करवीर, करवीर क्षेत्र म्हणजे कोल्हापूर. माहूर करवीर क्षेत्र कोण, त्याचा वास सदा जाणं, त्यांचा वास पांचाळेश्वर नगरांत. पांचाळेश्वर नगरामध्ये नाना वेश भिक्षुक रूप, नाना रूपामध्ये भिक्षुक रूपाने ते येतात. दत्तात्रय येती साक्षेप, आणि दत्त महाराज तिथं येतात. न पुसता मज निरोप, भिक्षा घाली म्हणत असे. मला काही न विचारता भिक्षा घाला, काही न सांगता. विप्र म्हणे पतीसी, म्हणजे ते म्हणतात की मला न विचारता भिक्षा घाली म्हणत असे. विप्र म्हणे पतीसी, म्हणे तो ब्राह्मण त्या पत्नीला म्हणाला, म्हणजे सुमताला म्हणाला, आजी अवज्ञा केली तुम्हासी. विप्रस्त्री म्हणे पतीसी, म्हणजे ती पत्नी सुमता आपल्या पतीला म्हणाली, आजी अवज्ञा केली तुम्हासी, आज मी एक आज्ञा मोडली तुमची. ब्राह्मण न जेविता आपण त्यासी, म्हणजे ब्राह्मण जेवलेच नव्हते, श्राद्धपूर्णच नव्हतं झालं, आणि तरीसुद्धा मी आधीच एक भिक्षा म्हणजे आला त्याला मी खायला घातलं. आपण न जेविता आपण त्यासी भिक्षा पावली म्हणत असे. 19 सतीच्या बोला विप्रमनी संतोषला, आणि ते ऐकून तो विप्र संतोषला. म्हणे पतिव्रता लाभ झाला, पितर माझे तृप्त झाले. अगं म्हणे की माझे पितर तृप्त झाले, तुझे कर्म केलं न मला विचारता केलं, पण असं झालं की त्यामुळे मी खरंच माझ्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळाली असेल. करावे कर्म पितरांच्या नामी, आणि पितरांसाठी आपण ते कर्म करायचं, श्राद्ध कर्म, आणि समर्पावे विष्णूसी आम्ही, आणि ते विष्णूला समर्पित करावं. साक्षात्कारे येऊन स्वामी, साक्षात्कार म्हणजे डोळ्यासमोर स्वामी भिक्षा केली आम्हा घरी, आणि आपल्या घरी येऊन सुद्धा भिक्षा घेऊन गेले. कृतार्थ झाले पितृगण समस्त, आणि सगळे पितृगण खरंच हे कृतार्थ झाले असते. निर्धारे झाले स्वर्गस्थ, आणि ते आता स्वर्गामध्ये गेले असतील निश्चयाने, निश्चितपणे ते स्वर्गात गेले असावे. साक्षात विष्णू भेटले दत्त, साक्षात विष्णू म्हणजे दत्तच की, त्यामुळे साक्षात दत्त भेटले, त्रैमूर्ती अवतार. धन्य तुझी माता पिता, तो म्हणाला की धन्य तुझी माता पिता, जे वर लादलीस मुख्य आता, आणि जो तुला वर मिळालेत ना, पुत्र होईल निभ्रांता, भ्रांत ठेवू नको मनात, शंका ठेवू नकोस. पुत्र होईल तुला, न धरी चिंता मानसी, तुला मनात काही चिंता धरू नको. हर्षे निर्भर होऊन, आणि ती आनंदित होऊन राहिली दोघे निश्चिंत मनी, आणि ती निश्चिंत राहिली. होती झाली गर्भिणी विप्रस्त्री प्रियसा, आणि असाच काळक्रमित असताना ती गर्भवती झाली. ऐसे नवमास क्रमणी,
आणि असे 9 मास झाल्यावर 9 महिने झाल्यावर प्रसूत झाली शुभदिनी आणि ती प्रसूत झाली. विप्र स्नान करून केले जात कर्म तये वेळी. आणि मग विप्रानं स्नान वगैरे संध्या सर्व करून जातकर्म म्हणजे केलेले पुत्रावण असा अर्थ दिलाय. म्हणजे जातकर्म याचा अर्थ बारसं वगैरे आधी सगळं त्याच्यामध्ये. म्हणजे 5व्या दिवशी काय म्हणतो त्याला, 5व्या दिवशी सटी पूजन त्याला आपल्याकडे म्हणतात. जेवती वगैरे पूजली जाते त्या दिवशी. मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तयवेळी. आणि मग ज्या वेळेला सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं आणि त्यावेळेला ते जातक त्यांचं भविष्य सांगतात त्या बाळाचं. म्हणते तपस्वी होईल बळी, हा खूप मोठा तपस्वी होईल. दीक्षा करता जगद्गुरू, हा सर्वांना अनुग्रहित करणारा जगद्गुरू होईल. एकूणी म्हणती माता पिता, आई वडील म्हणतात हो का आमचा बाळ, हो का आमचा कुळ उद्धरता, आणि तो आमचा कुळाचा उद्धार करणार आहे. आम्हावर दिधला दत्ता, आणि आम्हाला दत्तानं ते तसा वर दिलेला आहे. म्हणून ठेवती तया नावं, आणि त्याला त्याचं नाव ठेवतात. श्रीपाद म्हणून या कारण, आणि म्हणून त्याचं श्रीपाद असं नाव ठेवतात. नाव ठेवी तो ब्राह्मण, आणि त्याचे वडील त्याचं नाव ठेवतात, ठरवतं की श्रीपाद नाव ठेवायचं. अवतार केला त्रैमूर्ती आपण, भक्तजन तारावया. आणि भक्तजनासाठी हा अवतार झाला. वर्तत असता त्याचे घरी, असंच काही क्रम जात होता. आणि हे झाली 7 वर्षे पुरी, आणि ती 7 वर्ष त्या बाळाची झाली. मौंजी बंधन ते अवसरी. मौंजी बंधन म्हणजे उपनयन संस्कार, म्हणजे ज्याला आता आपल्या मराठीमध्ये मुंज म्हणतो ते. मौंजी बंधन ते अवसरी करता झाला द्विजोत्तम. आणि द्विजोत्तम म्हणजे तोच त्यांचे वडील, म्हणजे सुमता हिचे पती. बांधिता मौंजी ब्रह्मचारी. आणि मौंजी बंधन करताना ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी, आणि 4 वेद म्हणू लागला. मीमांसा तर्क अतिविस्तरी म्हणू लागला त्यावेळी. आणि मीमांसा शास्त्र दर्शन आहेत ते सुद्धा तो म्हणू लागला. ऐकून समस्त नगर लोक, सर्व नगरातली लोक विस्मय समजतास विस्मय करती सगळीक, सगळे आश्चर्य करू लागले. होईल अवतार कारणिक. 7 वर्षाचा मुलगा आहे, 4 वेद आणि मीमांसादी दर्शनच म्हणू लागला. होईल अवतार कारणिक म्हणून बोलते आपण, आणि हा नक्की अवतार आहे असं आपसात ते बोलू लागले. आचार व्यवहार प्रायश्चित्त, समस्तांशी आपण बोलतं. आचरण कसं असायला पाहिजे, आपला व्यवहार कसा असला पाहिजे, पापाची प्रायश्चित्त कशी असावीत आणि काय आहेत हे समजताना ते सांगू लागले. वेदांत भाष्य वेदार्थ, वेदांताच्यावर जी झालेली भाष्य आहे ती वेदार्थ आहे. सांगत असे द्विजवरांशी, आणि ते सगळ्यांना तो सांगायला लागला, निरूपण करायला लागला. वर्तता ऐसे तयासी. झाले वर्षे 16 आणि 16 वर्ष जेव्हा झाली, विवाह करू म्हणती पुत्रासी. विवाह करू त्या मुलाचा, माता पिता अवताराचा माता पितांनी ठरवलं. विचार करते पुत्रास हवे, बारे लग्न तुवा करावे. तर ते म्हणतात की तू लग्न करायचं तर श्रीपाद म्हणे एक भावे माझी वांछा सांगेन मी. तर श्रीपाद वल्लभ त्यांना सांगतात की माझी काय इच्छा आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. आपण इथे 52व्या अध्यायापर्यंत 52व्या ओळीपर्यंत पाहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एके ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी दत्त महाराज येतात म्हणून अधिक उल्लेख आपल्याकडे आलेला आहे. नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रय यती साक्षेपण पुसता मज विष निरोप भिक्षा घाली म्हणत असे. विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी. ब्राह्मण जेविता आपण त्यासी भिक्षा पावली म्हणत असे. एकूणी सतीच्या बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले. असं म्हणताना
हां वरती आहे, त्याच्यावरती आहे की पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होतं म्हणे दत्तात्रेय होईल माध्यान्ह काळी माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त येता ती तयेवेळी विमुख न होता तयेवेळी भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र कोण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरांत आणि नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येथे साक्षेप न पुसता मज विशेष भिक्षा घाली म्हणत असे मला न सांगता घालत जा असं आपल्याकडे एक पद्धत त्यासाठी होती की कोणी जेवणाच्या वेळेला आलं तर त्याला कधी विनमुख पाठवलं जायचं नाही, त्याचा संस्कार आपल्याकडे हा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः दत्त महाराज हे भिक्षा घेण्यासाठी येतात, गाणगापुरातसुद्धा येतात, कोल्हापुरातसुद्धा येतात. आणि याचा अनुभव म्हणजे तशी झालेली घटना ही मी ऐकलेली आहे, माझ्या नात्यामध्येच ऐकलेली आहे. माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी स्वतः सांगितली होती त्यांचा अनुभव की दत्त महाराज कसे भिक्षा मागण्यासाठी येतात. आज ती तुम्हाला मी ती घटना सांगणार आहे. ती घटना अशी आहे की आपण सगळे गाणगापूरला जातो. गाणगापुरास आरती झाल्यानंतर भिक्षा मागण्यासाठी माहिती आहे का आपण भिक्षा तिथे वाटतो, खिचडी वगैरे लोक हे करतात माधुकरी मागण्यासाठी. म्हणजे माधुकरी घेण्यासाठी आपण जातो तर काही जण तिथे काय करतात की ब्राह्मणाला सांगतात आणि तिथे भांडी म्हणजे त्यांना सांगतात की तुम्ही आम्हाला शिजवून द्या खिचडी काय पाहिजे वगैरे ते माणूस तो गंज देतात आपल्याकडे आणि आपण वाटायचं तो आणि ते बनवल्याचे पैसे द्यायचे कारण नाहीतर ते त्यांनी बनवलेलं आहे आणि तुम्ही कसं काय करणार तर ते आपण त्यांच्याकडे बनवून घ्यायचं. घटना अशी झाली होती की माझ्या बहिणीचे जे सासरे ते मोठे तपस्वी होते. ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे किंवा जे बोललेले असतील त्यांना माहिती असेल त्यांच्याशी. गगनगिरी महाराजांच्या सोबत पण ते तपश्चर्याला होते आणि नंतर ते तुंगारेश्वरला तपश्चर्याला होते आणि नंतर मग त्यावेळेला सदानंद महाराज वगैरे खूप लहान होते. आणि माझ्या बहिणीचे दीर आहेत आणि सदानंद महाराज खेळायचे. हां तर हे सगळं होतं, विषय तो नाही आहे. तर असं असताना ते गाणगापूरला नेहमी जायचं अनुष्ठानासाठी गुरुचरित्राच्यासाठी किंवा काही असं जायचं. तर दत्त महाराजांच्या दर्शनासाठी त्यांनी तिथे अनुष्ठान गुरुचरित्राचं मांडलं होतं आणि ही स्वतः मी त्यांच्या मुखातून ऐकलेली गोष्ट आहे. झालं असं होतं की दीपक दादा म्हणजे माझ्या बहिणीचे दीर लहान होते. गाणगापूरला ते एक मिनिट गाणगापूरला अनुष्ठान करत असतानाच ब्राह्मणांकडून मग ते शिजवून घेतली खिचडी आणि ती खिचडी हे केली समोर ठेवली आणि मग जे कोण येतो त्याला ते देत होते. आता झालं होतं कसं लाईनशीर असं असतात ना ते तुम्ही वाटता बाजूला तुमचं दुसरं कोणीतरी वाटतो वगैरे असं सगळं असतं ते. आणि त्यावेळेला झालं होतं असं की दीपकदादा लहान होते आणि हे गर्दी असते तर पटापट ते बाबा हे वाटत होते खिचडी वाटत होते आणि तो बाबांच्या लुंगींना असं खेचून म्हणत होता बाबा बाबा दत्त बाप्पा बाबा बाबा दत्त बाप्पा. तर मग त्याचे लक्षच नाही वगैरे. आणि जेव्हा त्यांच्याकडून प्रत्यक्ष भिक्षा घेऊन ते मागे असे गेले ते कारण ते आपण कसं करतो थोडी सगळ्यांकडून भिक्षा घेतो आणि आपण जातो. तर असं सगळं होतं आणि तर दीपकदादा फक्त म्हणतं की बाबा बाबा दत्त बाप्पा असं. तर त्याने फक्त असं वरती मान केली तर ती व्यक्ती जी जात होती तशी तर बघितलं तर पिवळा पितांबर आणि मागे असं सगळं हे आणि ते पुढे असे निघून गेले. तर बाबांनी तिथे सगळं काढलं म्हणजे हे केलं आणि रडायला लागले मोठमोठ्याने वगैरे की ज्याच्या अनुष्ठानात की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आपण हे करायचं तर माझ्या मुलाला तरी ते दर्शन झालं वगैरे आणि आपण कुचकामी ठरलो. तर हा सगळा भाग होता. आणि त्यावेळेला असं झालं होतं की एक पंजाबी होता
तो पंजाबी आपल्या पत्नीसहित तिथे आला होता आणि त्यानं दीपकदादांच्या पाया पडला. तो लहान असलेला तेव्हा दीपकदादा त्यांच्या पाया पडल्या. तर मग काय झालं होतं, तर असं झालं होतं की हे शीख होते पण त्यांना मूलबाळ होत नव्हतं. तर मूलबाळ होत नव्हतं त्यावेळेला कोणीतरी सांगितलं की तुम्ही गाणगापुरात जा, गाणगापूरला जा आणि तिथे संकल्प करा की मी गुरुचरित्राची पारायणं करेल, मला बाळ द्या, मुलगा द्या. त्याप्रमाणे त्यांनी तसं तिथे गाणगापूरला जाऊन सांगितलं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी घरी गुरुचरित्राची पारायणं चालू ठेवली. त्यांना मुलगा झाला आणि मुलगा झाल्यावर ही प्रचिती होती, त्यामुळे स्वतः ते शीख समाजाचे असताना देखील ते गुरुचरित्राचं नित्यानं पारायण करत होते. आणि यांची एक इच्छा होती की आपण असा नैवेद्य दाखवतो या देवासाठी, तर एकदा तरी दत्त महाराजांनी माझ्याकडून स्वतः नैवेद्य भक्षण करून जावा, माझ्याकडे जेवले पाहिजे माझ्या हातचं, असं त्याची इच्छा होती. आणि एक दिवस दत्त महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्याला म्हणाले की तू गाणगापुरास ये, गाणगापुरास मी स्वतः तुझ्या हातातून भिक्षा म्हणजे अन्न ग्रहण करीन, हां असं ते म्हणाले आणि त्याचं प्रमाण पण तुला देईल. तर हे सगळं त्यांनी सांगितलं आणि योगायोगाने बाबांच्या बाजूलाच त्याने सुद्धा तो भांडे घेऊन तो वाटत होता आणि दीपक दादांना दत्त महाराज दिसले आणि त्या माणसाच्या हातातून, आता आपण एवढे असे काय म्हणतात त्याला, आपली बुद्धी चर्मचक्षूंची आहे, त्यामुळे दत्त महाराज समोर येऊन तुझ्याकडून भिक्षा केलं तर तुम्ही कुठे ओळखतात त्याला की दत्त महाराज. हां तर ते त्यांनी भिक्षा घेतल्यानं ते वळून बाबांच्या इकडे आला आहे. बाबांच्याकडून तो भिक्षा घेऊन पुढं जाणार किंवा ते दीपकदादा म्हणतात की बाबा बाबा दत्त बाप्पा दत्त बाप्पा वगैरे, आणि ते सगळं झालेला प्रकार त्या पंजाबीने पण ऐकलं आणि अक्षरशः तो त्यांनी मग दीपकदादांच्या पाया पडला. तो म्हणाला की मी धन्य झालो की दत्त महाराज माझ्याकडे येऊन भिक्षा मागून गेले आणि त्यांनी सगळा प्रकार बाबांना सांगितला की दत्त महाराज मला स्वप्नात म्हणाले होते की तुझी इच्छा मी पूर्ण करेल, तू गाणगापुरास ये, मी स्वतः तुझ्या हातातून भिक्षा घेऊन जाईल आणि त्याचं प्रमाण तुला देईल. ते प्रमाण म्हणे दीपकदादांचे, म्हणजे त्या मुलाच्या रूपाने मला कळलं की दत्त महाराज खरंच येऊन गेले. तर असं असतं की दत्तस्थानं जिकडे जातात सगळे पिकनिकसाठी जातात, सगळे मजा करण्यासाठी जातात. तुमचा भाव शुद्ध असेल तर अतिशय सुंदर प्रचिती, तुम्ही कुरवपूर म्हणा, गाणगापूर म्हणा, नरसोबाची वाडी म्हणा, येतोच येतो. हां आता मी तर कुरवपूरला काही अजून गेलो नाही, पण गाणगापूर आणि नरसोबाची वाडी तर मी केलेली आहे. गिरनारला सुद्धा मला एक अनुभव आहे छानपैकी. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही दत्तस्थानाला जाणार तेव्हा तुमचा भाव इतका शुद्ध पाहिजे ना. तर आम्ही सगळ्यांना म्हणतो की गिरनारला चाललात ना तुम्ही, एक दत्त महाराजांसाठी पारायण करा. त्यांना सांगत एवढं आम्ही चढून येणार आहोत, आमची चर्मचक्षु आहे ती फक्त पादुका दिसणार आहेत आणि मस्तपैकी, आणि नंतर आमच्या डोक्यामध्ये तिथे जेवण देताना तो खमण बनवतात ते साधू लोक, इतका सुंदर बनवतात, तेवढंच असतं. पण याच्या पलीकडचा भाव आमचा जागृत झाला पाहिजे आणि तुमचं दर्शन झालं पाहिजे. एवढं फक्त तुम्ही जर त्याला मागा आणि अनुभव घ्या की हे सगळं घडतं की नाही. मी गाणगापूरला गेलो होतो आणि गाणगापूरला सुद्धा असा एक अनुभव आम्हाला आला. त्यावेळेला मला माहिती नाही आता इथे जे जॉईन झालं की नाही, मंदार म्हणून आहे, नांदगावचा मंदार आहे, रुपेश पाटील जॉईन आहे का इकडे, स्पीकर ऑन करायचं बोलायचं. हां रुपेशसुद्धा होता. हां आपण गेलो होतो तिथे आणि तुला आठवत असेल की मंदार असं म्हणाला, मंदार असं त्या औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या संगमावर आणि तो म्हणाला की मी तो जो दोरा आहे तो मी विकत घेऊन बांधणार नाही, मला तुम्ही स्वतः द्यावा येऊन तरच तो मी बांधेल, असं त्यांनी देवाला सांगितलं. आठवतं का तुला? आणि त्यावेळेला प्रदक्षिणा घालत असताना पहिली प्रदक्षिणा, दुसरी प्रदक्षिणा, तिसरी प्रदक्षिणा असं करताना त्याला एका रस्त्यामध्ये तो दोरा मिळाला आणि तो दोरा तिथे बांधला. आता माझी पण लालसा जागृत झाली की अरे याने काय दोरा का चिंदी का मागायची ना, दत्त महाराजांकडे आलेत, ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही तत्व एकत्र आहेत आणि आपण काय दोरा मागतोय. तर मी म्हटलं की रुपेशला ही गोष्ट माहिती असेल,
मी त्या औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालत राहिलो आणि एवढंच म्हणाल की मला तुमचं दर्शन पाहिजे, मला तुमचं दर्शन पाहिजे. मला असे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी असं चालूच होतं. आणि हे म्हणतं की चला आपल्याला पुढे जायचं, पुढे जायचं. मी प्रदक्षिणा घालतच होतो आणि तेवढ्यामध्ये एक भगवे वस्त्र घातलेला साधू आला तिकडून आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. रुपेश, आठवतं का? खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाला, काय झालं का दर्शन? असं म्हणाला आणि निघून गेला. तुम्ही हे अनुभव घ्या, त्या स्थानाला तुम्ही जाता. आणि नंतर आम्ही त्या संगमावरून आम्ही पुढे आलो, वरती आलो. गाणगापूरला गेलं असेल त्यांना माहिती असेल, तिथे आता नृसिंह सरस्वती महाराजांचं वरती मंदिर बांधलेलं आहे. तिथे मंदिर आहे बघा, संगमावरती तिथे एक वरती मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिरामध्ये मी, मंदार, रुपेश, आपल्याबरोबर नम्रता पण होती वगैरे, आम्ही सगळे दर्शनाला तिथे गेलो. आणि तिथे एक छोटा मुलगा आला, त्याच्या हातामध्ये दोरा होता आणि त्या सगळ्या घोळक्यांमध्ये मंदारला त्यांनी पकडला. म्हणाले, मला 10 रुपये दे, तू माझा दोरा घेतलायस, मला पैसे दे. आता ही घटना घडल्या संगमावर, नदी तीरावर. आणि हा मंदिरामध्ये पैसा मागतोय तो मुलगा छोटा, की माझं मी दोरा दिलेला आहे, मी, मला 10 रुपये दे, मला 10 रुपये दे. आणि हा तिकडे हमरीतुमरीवर, ते आपण ओळखत नाही, देवाला ओळखत नाही. आणि देव पण असं येतो की तो असा मूळ रूपात आला तर सगळे पाहायला लागतील. तुमची जाणीव एवढी जागृत झाली पाहिजे अध्यात्मात की हा देव आहे. आणि ती परीक्षा असते. तो म्हणता, हे आला एवढे कधी दिला तर तो? तर मी म्हटलं, मंदार शांत राहा, 10 रुपये देऊन टाक. 10 रुपये दिले. मंदारला बोललो, मंदार तुला तिकडे म्हटलं दोरा मिळाला ना, त्याचे पैसे दे. अरे इथे सगळी दत्त महाराजांची सत्ता चालली, इथे म्हटलं काही वाद घालायचे नाही बिलकुल. आणि तो तिकडे त्याला दोरा दिला. अशा असंख्य अनुभव हे दत्तस्थानावर येतात. त्यामुळे केवळ पिकनिकसाठी किंवा चला 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 गाडी हे अशासाठी नाही. जा, तिथे बसा, ध्यान करा, दत्त महाराजांची संवाद साधा. तुम्हाला वाटेल की ते ऐकत नाहीत का? ऐकतात. तुम्ही मनापासून त्याच्याशी बोला आणि अनुभव घ्या. ही स्थानं अतिशय जागृत आहेत, किंबहुना सगळेच स्थानं जागृत आहेत. जिथे जिथे बाजार झालाय तो ते आणि ते जे बाजार करणार आहेत त्यांचं नशीब. आणि तो व्यवहार देवावर सोडून द्या, त्याची कर्माची फळं त्यांना मिळतील. तुम्ही शुद्ध भावनेने जा आणि शुद्ध भावनेने तिथे अनुभव घ्या की ह्या गोष्टी तिथे घडतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. गाणगापूरचा पण मला 2004 साल तसाच अनुभव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे आजही घडतात आणि तो अनुभव घ्या. आणि खूप सुंदर आहे. आज आपण इथं थांबतोय. आपण 50 ओव्यांपर्यंत पाहिलेलं आहे आणि उद्या आपण 5व्या अध्यायाच्या 50व्या ओवीनंतरचं निरूपण ऐकणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.